साधारण किती दिवसाचे कांदे आहे? हे 16 तारखेला 3 महिन्याचे होतील. हे आता 16 तारखेला. हा, बरं. किती क्षेत्र आहे? हे 43 गुंठे. 43 गुंठे का? हे पूर्ण क्षेत्राला आपलं जे किसानचं किट टाकलं होतं, हो, काय रिझल्ट वाटला तुम्हाला? रिझल्ट एकच नंबर. तुम्हाला म्हणजे फवारण्या वाचल्या तर रासायनिक खतं वाचले? म्हणजे खतं वाचले, खतं वाचले का? फवारण्या केल्या 2-3 आपण, हा. पण मग बाकीचे खतं वाचले. तुमच्या किट टाकलं रासायनिक मी 3 गोण्या टाकेले एवढ्या क्षेत्राला. 43 गुंठ्यात हा. काहीच नाही ना? नाही, 16-16च्या 3 गोण्या मारेले, त्याच्यावर काही मारेल नाही आता. आणि पावसाचं प्रमाण कसं काय होतं? भरपूर, फुल वाफे कायम तुंबेल राहायची. तुमच्या पलीकडून प्लॉट आहे त्याला आपण किट वापरलेलं नाही, नाही, सोबतचीच लागवड. हो सांग, फक्त 8 दिवसात फरक आहे. आता काढणीला किती दिवसात फरक पडत? आता हे कांदे मी म्हणजे डिसेंबर एंडिंगला हे कांदे वावरत राहते नाही. हे कांदे का? हा, आणि ते कांदे ते कांदे निघतील, पण मग आता त्याची पोझिशन पाहावं लागेल. आणि साधारण पावसाच्या प्रमाणात तुम्हाला मरीबद्दल काय वाटलं बा? मर किती एक झाली? कांदा मेला नाही, नाही ना? कोणताही कांदा गेला नाही, समाधानी हो तुम्ही? एकदम समाधानी. म्हणून तुम्हाला विचारलं एकराला 12 गोण्या दिल्यात चालन का? डबल डोस. काय करायचं? जेवढं पाहिजे हा, इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही? मी तर सगळ्याला सांगून राहिलो, तुम्ही हे किट वापरा, जैविक किट वापरा. तुमचा नंबर बी देतो मी. आता शेजारी अमोल कोतकरे तुमच्याकडून किट आणलं, त्यांना मी सांगितलं, म्हणलं घ्या, भारी. साधारण आपल्या मातुलडाम परिसरात आपण 70% शेतकऱ्यांना आता ऑलरेडी दिलेलं आहे. हा, म्हणजे सगळे वापरताय आणि सगळे समाधानी. नाही, मी पहिल्यांदा वापरलं, मला रिझल्ट आला. रिझल्ट चांगला आहे. मी पहिल्यांदा वापरलं, रिझल्ट आला मला. धन्यवाद.